अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणतात, या महिन्यामध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी म्हणतात. अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येतो. त्यामुळे या एकादशीचे महत्त्व हिंदू धर्मात अत्यंत विशेष मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. मंडळींनो, कमला किंवा पद्मिनी एकादशीचे व्रत केल्याने यज्ञ, तप, दान आणि तीर्थयात्रा केल्या इतकेच अक्षय पुण्य प्राप्त होते. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या ज्ञात अज्ञात अशा सर्व पापांचा नाश होतो. असे मानले जाते, जे भाविक हे व्रत श्रद्धेने करतात त्यांना सांसारिक सुखे उपभोगून अंती वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. तसेच हे व्रत संतती प्राप्तीसाठी अत्यंत फलदायी मानले गेले आहे. चला तर मग आता पाहूयात कमला किंवा पद्मिनी एकादशीची संपूर्ण व्रतकथा. पौराणिक कथेनुसार त्रेतायुगात महिष्मती नगरीत कृतवीर्य नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राजा राज्य करीत होता. राजाला अनेक राण्या होत्या, पण कोणत्याही राणीकडून त्याला पुत्रप्राप्तीचे सुख मिळाले नव्हते. सर्व वैभव आणि साम्राज्य असूनही केवळ संतान नसल्यामुळे राजा आणि त्याच्या राण्या नेहमी दुःखी असत. शेवटी पुत्रप्राप्तीसाठी राजा कृतवीर्य आपली सर्वात आवडती राणी पद्मिनी हिच्यासोबत राजपाट मंत्र्यावर सोडून जंगलात गंधमादन पर्वतावर तपस्या करण्यासाठी गेला. राजाने आणि राणीने हजारो वर्षे कठोर तपस्या केली. राजाचे शरीर तपस्येमुळे केवळ हाडांचा सांगाडा उरले होते. तरीही त्यांना पुत्रप्राप्तीचे फळ मिळाले नाही. राजाने प्राण सोडण्याचा निश्चय केला. हे पाहून राणी पद्मिनी अत्यंत दुःखी झाली. तिने महर्षी आत्रे यांची पत्नी सती अनुसया यांची भेट घेतली आणि आपली व्यथा मांडली. राणीने विचारले, माते, माझ्या पतीने अत्यंत कठोर तपस्या करूनही देव प्रसन्न झाले नाहीत. असा कोणता उपाय किंवा व्रत आहे ज्यामुळे आम्हाला सर्व गुण संपन्न पुत्र प्राप्त होईल? तेव्हा माता अनुसया यांनी राणी पद्मिनीला अधिक मासमधील शुक्ल पक्षातील एकादशीचे म्हणजेच कमला एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. त्यांनी व्रताचे सर्व नियम आणि विधी राणीला समजावून सांगितले. माता अनुसयाच्या सांगण्यानुसार राणी पद्मिनीने कमला एकादशीचे अत्यंत श्रद्धेने आणि कठोर नियमांनी पालन केले. तिने निर्जळ उपवास केला आणि रात्रभर जागरण करून भगवान विष्णूंची एकनिष्ठ भक्ती केली. राणीच्या या निस्सीम भक्तीवर आणि कठोर व्रतावर भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी गरुडावर स्वार होऊन प्रगट होत राणीला वरदान मागण्यास सांगितले. राणीने अत्यंत नम्रपणे स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या पतीला एक महान, अत्यंत पराक्रमी आणि त्रैलोक्यात ज्याचा दबदबा असेल असा सर्व गुण संपन्न पुत्र प्राप्त व्हावा असा वर मागितला. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि राजा कृतवीर्यालाही दर्शन देऊन आशीर्वाद दिला. या व्रताच्या आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाच्या पुण्यप्रभावाने राणी पद्मिनीने योग्य वेळी एका अत्यंत तेजस्वी पुत्राला जन्म दिला. हाच पुत्र पुढे कार्तवीर्य अर्जुन, सहस्त्रार्जुन म्हणून ओळखला गेला. तो इतका शूर आणि पराक्रमी होता की त्याने त्रैलोक्य जिंकणाऱ्या बलाढ्य रावणालाही युद्धात पराभूत करून बंदी बनवले होते. भगवान श्रीकृष्ण ही कथा धर्मराज युधिष्ठिराला सांगताना म्हणतात की जो कोणी व्यक्ती अधिक मासातील या कमला एकादशीचे व्रत करतो आणि ही कथा वाचतो किंवा श्रवण करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्याचे जीवन सार्थक होते आणि तो भगवान विष्णूंच्या चरणी स्थान प्राप्त करतो.